नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय सध्या विधानसभेचं जे आहे ते सध्या वारे जे आहेत ते सध्या वाहू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आम्ही भोसरी विधानसभेमध्ये आहोत आणि या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते सध्या विकास झाला का या मुद्द्यावरती आपण चर्चा करतो. आणि सध्या आज आपण आहोत दिघी या परिसरामध्ये आहोत आणि या दिघी परिसरातील जे आहेत ते सगळे हे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि खरं तर पाहायला गेलं तर याच्या पहिले देखील मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्येष्ठ नागरिकांपासूनच जे आहेत ती या राजकारणाची उलथापालथ होत असते. आणि खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे सगळं ज्येष्ठ नागरिकांना आज आपण विचारणार आहोत की खरंच या दिघी परिसरातील जो आहे तो विकास झाला का या प्रश्नावरती सर्वांना आपण घेतोय. काका नमस्कार. आज खरं तर पाहिलं गेलं तर भोसरी विधानसभेचे जे आहेत ते सध्या वारे वाहत आहेत. खरंच या दिघी परिसरातला जो आहे तो विकास झाला का? दिघी परिसरातल्या विकासाबद्दल बोलायचं म्हणलं तरी अजूनही सगळ्यात मोठी समस्या आम्हाला दिघीमध्ये जाणवती ती म्हणजे वाहतुकीची. पूर्वी एक 10 वर्षापूर्वी हा एक ग्रामीण भाग होता. या भागामध्ये तशी वाहतूक कमी असायची. काही यात्रेकरू तीर्थयात्री आळंदीला यायचे, वारकरी आळंदीला जायचे, तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण आता जसं दिघी, चरोली, मोशी, मरकळ भाग हा वाढलेला आहे. जसं मरकळ भागामध्ये आपल्याकडे कंपन्या झालेल्या आहेत, पुण्यातनं येणाऱ्या लोकांचा इथं ओघ वाढलेला आहे. तर आता सगळ्यात मोठी समस्या दिघी भागाला जी सुटली नाही मला असं वाटतं आणि गेल्या 10 वर्षामध्ये ती वाढलेलीच आहे, ती सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाहतुकीची. ट्रॅफिक दिघी भागामध्ये खूप झालेलं आहे. दिघी गावठाण म्हणजे विठ्ठल मंदिरापासून तर पुढे जवळजवळ म्हणजे BROपर्यंत किंवा गुरुद्वारापर्यंत अजूनही रस्ता बारका आहे. तो रस्ता वाढण्याची आवश्यकता होती. या नेतृत्वाने किंवा आत्ताच्या नेतृत्वाने यामध्ये लक्ष देणं आवश्यक होतं. नवीन नेतृत्वाकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की आळंदी मरकळ या भागातनं तशी वाहतूक पुण्याकडं खूप असती. आळंदीतनं किंवा पुण्यावरनं भोसरी मार्गाला जाणारी लोकं पण ह्याच रस्त्याने जात असतात. मॅगझिन मार्गे मरकळ आळंदी हे उपशहर म्हणून खूप वाढीस लागलेलं आहे. तर सगळ्यात मोठी समस्या ही म्हणजे ट्रॅफिक. आणि ही खरंच खूप मोठी समस्या आहे की ज्याच्यामुळं आपल्याकडे ॲक्सिडेंट पण होत असतात, रस्त्यावरती मारामाऱ्या होत असतात. दुसरी मोठी समस्या म्हणजे जे दुकानं रस्त्यावरती झालेले आहेत, ज्या दुकानदारीमुळं किंवा या दुकानांमुळं रस्त्याला गाड्या लागतात. संध्याकाळच्या दुकानांच्या बाहेर गाड्या लागतात. त्या गाड्यांमुळं पण ट्रॅफिक हे खूपसं असं जाम होत असतं. नक्कीच मी तुम्हाला थांबवतो या ठिकाणी. खरं तर पाहायला गेलं तर दिघी परिसरामध्ये जे आहेत ते सध्या नागरिक येत आहेत. नागरिकांचा सध्या कौल या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात आहे. पण सध्या परिसरामध्ये आपण सध्या पाहतो की रस्त्याची कामं जी आहेत ते अर्ध्यात तर खडीले पाहायला मिळतात आणि रस्त्यावरती खड्डे खूप झालेत. प्रशासन सध्या या ठिकाणी आहे पण स्थानिक प्रतिनिधींचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे का? काय वाटतं, प्रभागातला विकास झाला का? यामध्ये रस्त्यावरती निश्चितच खड्डे खूप आहेत. रस्त्यांचं व्यवस्थित रस्त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे रुंदीकरण झालं पाहिजे. रस्त्यावरती जे काय म्हणजे ज्याला आपण बेकायदा एन्क्रोचमेंट म्हणू ते सगळं निघलं पाहिजे होतं. रस्ते मोठे झाले पाहिजे होते. रस्त्यावरले खड्डे गेले पाहिजे होते. रस्त्यावरती पथकर दिवे किंवा रस्त्यावरती ट्रॅफिक सिग्नल हे लागलं पाहिजे होतं. विशेष म्हणजे आम्हाला समस्या जाणवती ते दत्त मंदिराकडनं खालती ममता स्वीटकडे जाताना किंवा खालनं वरती येताना हे खरंच खूप गर्दी असते. नक्कीच म्हणजे दिघी परिसरामध्ये अजून प्रश्न खूप बाकी आहेत. प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. नागरिक आहेत, अजून नागरिकांपर्यंत आपण पोहोचतोय. नागरिकांना विचारतोय खरंच या भोसरी विधानसभेमधील जो आहे तो या दिघी परिसरातील विकास झाला का? काय वाटतं बाबा तुम्हाला? सध्या दिघी विधानसभे जे काय भाग आहे का ना दिघीतल्या भागामध्ये आत्ता मानच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्या अडचणी आहेतच. परंतु आत्ता दुसरा एक माझे वैयक्तिक मला वाटतं ते बोलतो की वृद्धासाठी किंवा ज्येष्ठासाठी विरंगुळा केंद्र एखादं व्हावं. म्हणजे त्यांना इथं स्वतःची बसण्यापेक्षा तिथं जाऊन आपलं पेपर वगैरे वाचून विरंगुळा त्यांना प्राप्त व्हावा अशा पद्धतीचं एका ठिकाण बनावं. आणि नियोजित गार्डन हे झालं तर अतिउत्तमच आहे. ते नियोजन फार वर्षापासून प्रलंबित राहिलं आहे. ते पण व्हावं. अधिक दुसरी असे यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय होती समस्या ती अशी की दिघीमध्ये शक्य जमलं तर माझ्या मतानं रुंदीकरण तर होणं गरजेचं आहे. रस्त्या रोडचं कुठलं दत्त मंदिरापासून परिवर्तन बी होणं गरजेचं आहे. अधिक जर शक्य झालं तर उड्डाणपूल तर फार महत्त्वाचं आहे. अधिक तुमचं सिग्नल आहेत का ना, सिग्नल ते फार गरजेचं आहे. प्रश्न अजून प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रश्न भरपूर आहेत की आणि जेवढे करता येईल तेवढे हवेत अशा आमच्या अपेक्षा. नक्कीच या भोसरी विधानसभेमध्ये जे आहोत या इथल्या भोसरी विधानसभेमधील जे आहे ते प्रश्न अजून प्रलंबित आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांना काय वाटतं आपण तेच विचारतोय. खरं तर पाहायला गेलं तर भोसरी विधानसभेमध्ये सध्या प्रतिनिधी आहेत. केंद्रात सत्ता त्यांचीच
महाराष्ट्रात सत्ता त्यांची आणि भोसरी विधानसभेमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार आहेत. काय वाटतंय आता ज्यांनी या दोन नागरिकांनी सांगितले ते प्रश्न मार्गी लागणं गरजेचं होतं, लागले नाही आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. तुमचं वैयक्तिक मत काय? माझ्याकडे दिघीमध्ये गार्डन वगैरे काहीच नाहीत अजून एवढी सुधारणा झालेली नाही. दिघीमध्ये आरक्षण जागा ज्या आहेत अजून तशाच आहेत. आलं लक्षात का? काही जागा केलेलं आरक्षण पण त्याचं डेव्हलप झालेलं नाही आहे. काय वाटतं मग आता परिवर्तन गरजेचं? परिवर्तन गरजेचं आहेच ना. गार्डन परत विरळ केंद्र वगैरे ज्येष्ठ नागरिकांना परत गार्डन झाले पाहिजेत. गार्डन एकही दिघीमध्ये नाही अजून. एकही नाही, विरंगुळा केंद्र आणि गार्डन एकही नाही आहे. त्यामुळे प्रभागातला जो विकास होणं गरजेचं होतं तो विकास झाला नसल्याचा नागरिक जे आहेत ते आरोप करत आहेत. त्याच्यामुळं परिवर्तन गरजेचं नागरिक म्हणत आहेत. अजून नागरिक आहेत, नागरिकांकडे जातोय आपण. बाबा, खरं तर पाहायला गेलं तर काय सांगाल एकंदरीत या प्रभागातला विकास झाला का, आणि विकास कोणता नाही झाला आणि कोणता झाला आणि कोणतं होणं गरजेचं आहे? आता विकासाच्या बाबतीत जर बोललं तर आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की बाबा आपल्याला विठ्ठल मंदिरापासून ते पुढं विशांतवाडीकडे जायला रस्ता जो आहे तो फारच अपुरा आहे. त्याचं रुंदीकरण होऊन आणि लोकांना येण्या जाण्यासाठी जरा सोयीस्कर होईल असं त्यांनी मार्ग काढून रस्त्याचं रुंदीकरण लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ममता चौकातून जर आपल्याला इकडे यायचं असेल दिघीला तर फार ट्रॅफिक जाम होते आणि तिथं पण जरा काहीतरी लक्ष घालून आपले काहीतरी सुधारणा होईल, उपाययोजना करणं गरजेचं आहे. बाकी रस्त्याची जे कामं आहे ते थोडी तुम्हाला दिसत आहेत. आता बघा बाजूला काम होत आहेत, अजून प्रश्न अजून प्रलंबित होत आहेत आणि प्रश्न बाकीच आहे. आणि ते नियोजित गार्डनबद्दल जर बोलायचं असेल तर जागा त्यांनी ॲक्वायरी केलेली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. परिवर्तन गरजेचं का? मग परिवर्तनच्या बाबतीत जर म्हटलं तर कोणतंही सरकार जरी आलं तरी त्यांनी लक्ष घालून इथं काम करणं आवश्यक आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सर्व नागरिक आहेत. नागरिकांचं असंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे आमची ट्रॅफिकची जी समस्या आहे ती सुटली गेली पाहिजे आणि इथल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती आत्तापर्यंत देखील तोडगा न निघल्याचा असं या नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिक आहेत, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नाही, काम तर व्हायलाच पाहिजे. आम्हाला एवढा त्रास होतो आहे भोसरीला जाताना. ममता स्वीट ते तिथं गवळी बिल्डिंग गार्डन आहे, तिथं एवढा कच्चा रस्ता केलेला आहे ना, तिथं पाणी चेंबरचं सुद्धा सोय होत नाही आहे. पावसाळ्यात एवढा पाणी साचतो आहे, त्याच त्रास आम्हाला जाणवतं आहे. ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. माझी अपेक्षा एवढीच आहे. हां, मग काय वाटतं आता जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत, सुटायला पाहिजे साहेब. सुटायला पाहिजे. मग आता प्रश्न सुटला पाहिजे म्हणलं की परिवर्तन गरजेचं. हां, गरजेचं आहे ना. परिवर्तन झालंच पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय या भोसरी विधानसभेमधील जे आहेत ते आम्ही सध्या दिघी या भागात आलो आहोत आणि या दिघी भागामध्ये जे आहेत ते सध्या प्रश्न या ठिकाणी अजून देखील प्रलंबित असल्याचं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते सध्या परिवर्तन गरजेचं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आम्ही या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते विविध भागात जातो आहे. या भागांमध्ये जाऊन जे आहे ते भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते या प्रभागातील कामकाजाचा आढावा घेतो आहे आणि खरंच या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते सध्या इथली या प्रभागातली कामं झालेत का हे सध्या आम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि नवमहाराष्ट्र नेटवर्क या भोसरी विधान परिसरामध्ये जे आहे ते सध्या आमची टीम जागोजागी पोचते आहे आणि तिथल्या नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते जाणून घेतो आहे आम्ही. तोपर्यंत पाहत राहा फक्त नवमहाराष्ट्र नेटवर्क.